हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सपना स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये. आजचा ब्लॉग माझ्यासाठी खरंच खूप खास आहे, कारण तो फक्त दिवस नाही तर माझ्या आठवणीची छोटी छोटी पानं आहेत. तुम्हाला पण आजचा ब्लॉग नक्कीच आवडेल, कारण मी आजच्या ब्लॉगमध्ये एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळ झाली आणि घरामध्ये इथे हलकासा गोंधळ सुरू होता. वेद झोपेतून उठला होता. मग मी त्याला दूध पाजलं. वेद आता 1 वर्षाचा झाला आहे, तर मी त्याला गाईचं दूध देते. तर सकाळी तो दूध पितो झोपेतून उठल्यानंतर आणि 1.5 तासाने मग मी त्याला जेवू घालते. तर आज मी त्याची फेवरेट अशी मुगाच्या डाळीची खिचडी बनवणार होती. वेदला ही खिचडी खूप आवडते. तर ही रेसिपी म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करू. तुमचं पण बाळ जर वेद बरोबरचं असेल तर तुम्हीसुद्धा ही खिचडी तुमच्या बाळाला एकदा नक्की ट्राय करा. बाळ खरंच आवडीने खातं. आता इथे मी एक गाजर घेतलं, तर त्यापैकी मी अर्धा गाजर या खिचडीसाठी वापरणार होती आणि बटाटा आणि बीट घेतलं होतं. तर अर्धं बीट, अर्धं गाजर आणि अर्धंसं बटाटं हे सर्व व्यवस्थित बारीक चिरून घेतलं. हे सर्व चांगलं बारीक चिरायचं, म्हणजे खिचडी शिजल्यानंतर आपण खिचडी जेव्हा स्मॅश करतो तेव्हा हे खिचडीमध्ये सुद्धा व्यवस्थित स्मॅश होतं. तुम्ही कधी विचार केलाय का, आई झाल्यावर कधी कधी आपल्याला असं जाणवतं की आपल्यासाठी साधं वाटणारं जेवणही आपल्या मुलांसाठी किती मोठं लव्ह लँग्वेज असतं. म्हणजे जे जेवण आपल्याला अगदी साधं वाटतं ते जेवण त्यांना खूप आवडतं. इथे मी 4 चमचे इंद्रायणी तांदूळ आणि 2 चमचे मुगाची डाळ घेतली. मी वेदला इंद्रायणी तांदळाचाच भात देते. तो वरण भात असो किंवा मग खिचडी, मी इंद्रायणी तांदळाचाच भात खाऊ घालते त्याला. तर ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित. 4 ते 5 पाण्याने धुवून घेतले ते तांदूळ. मग त्यानंतर 1 चमचा तूप टाकलं आणि त्यात मग तूप चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं आणि आपण जे गाजर, बीट, बटाटा ते जे काही सर्व आपण बारीक चिरून घेतलं होतं ते टाकायचं. हे छान असं यामध्ये परतून घ्यायचं. छान असं परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण जे तांदूळ धुवून घेतलेले होते ते तांदूळ यात टाकायचे. तांदूळसुद्धा व्यवस्थित तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे. छान असे फ्राय केले ना खिचडी पण छान लागते. मग तांदूळ ह्या तुपामध्ये व्यवस्थित फ्राय करायचे. ही सर्व प्रोसेस आपल्याला मिडियम गॅसवर करायची आहे. तांदूळ टाकल्यानंतर गॅस मिडियम करायचा. त्यामध्ये तांदूळ फ्राय झाल्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ टाकायचं. आता तुम्ही जर तुमच्या बाळाला मीठ देत नसाल तर तुम्ही मीठ स्किप केलं तरीही चालेल, पण मी खिचडीमध्ये थोडीशी मिरची टाकते, तर त्यामुळे मला थोडंसं मीठ टाकावंच लागतं. मी या खिचडीमध्ये थोडीशी लाल तिखट टाकलं आहे, पण ते माझ्याकडनं स्किप झालं, त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवता नाही आलं. कारण वेद आता थोडं नॉर्मल तिखट खातो, त्याच्यामुळे मी थोडीशी मिरची ॲड करते, म्हणजे त्यालाही चव लागेल. मग त्यामुळे थोडंसं मीठ टाकावं लागतं. मग त्यानंतर हे सर्व परतून घ्यायचं. पाणी थोडंसं जास्त टाकायचं, म्हणजे खिचडी मऊसूत शिजली जाते. त्यानंतर कुकरचे 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आणि खिचडी मग 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजली जाते. हे बघा, तुम्ही बघू शकता की खिचडी किती मस्त शिजली आहे. अशी एकदम मऊ शिजली आहे. हिला मिक्सरमध्ये दळायची सुद्धा गरज नाही. स्मॅशरने स्मॅश वगैरे केली ना तर मस्त स्मॅश होते ही खिचडी. वेदला मी जेव्हा ही खिचडी खाऊ घालते ना तेव्हा तो खरंच खूप आवडीने खातो, कारण त्याची ही फेवरेट खिचडी आहे. आणि जेव्हा तो खिचडी खात असतो ना तर त्याचे ते छोटे छोटे हात जेव्हा चमचा पकडायला येतात ना तेव्हा खरंच खूप आनंद होतो. हे वेदचे छोटे छोटे क्षण पाहून कधी कधी असं वाटतं वेळ थोडीशी थांबावी, कारण हा छोटासा टप्पा आहे ना हा पुन्हा कधी परत येणार नाही. त्याच्यामुळे असं वाटतं वेदने ना अजून थोडंसं हळूहळू मोठं व्हायला पाहिजे, म्हणजे त्याचं हे जे बालपण आहे ना हे जरा जास्त दिवस आपल्याला जगता येईल. चला, असो डेकोरेशन बघून तुम्हाला तर आयडिया आलीच असेल हे डेकोरेशन कसलं आहे. तर आज ना वेदचा जावळ काढायचं आहे, तर त्यासाठीच हे डेकोरेशन केलं. वेद आता 1 वर्षाचा पूर्ण झाला आहे, म्हणजे तो 13 महिन्याचा झाला आहे आता. मग आता आम्ही ठरवलं की त्याचा जावळ काढू. तसं पाहायला गेलं तर अजून थोड्या दिवस आम्ही जावळ ठेवायला पाहिजे होतं, पण आम्हाला सगळेच बोलायला लागले की नाही जावळ काढा, जावळ काढा. बरेच त्याचे केस पण मोठे झाले आणि जावळ एवढ्या दिवस ठेवत नाही. मलाही मान्य आहे जावळ एवढ्या दिवस ठेवत नाही, पण आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने चाललो. डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की बाळाला 18 महिने लागतात बाळाची टाळू भरण्यासाठी. डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की बाळाची टाळू नाजूक असते आणि जावळ काढताना आपण मशीनने केस काढतो, तर बाळाची टाळू नाजूक असल्यामुळे बाळाच्या डोक्याला काही इजा झाली नाही पाहिजे. तर अशा हिशोबाने डॉक्टरांनी सांगितलं. मग आम्हीही विचार केला, आपण असंही डॉक्टरांचा ऐकतोच, कारण आजकाल डॉक्टर जे म्हणतात तेच योग्य असतं. मग आम्ही विचार केला आणि पिल्लूचं जावळ आम्ही 1 वर्षापर्यंत ठेवलं. मग आता आज त्याचं जावळ काढायचं होतं, त्यासाठीच इथे छान असं डेकोरेशन केलं. तर सर्वात पहिले तर मी वेदचा छान असा ऑप्शन करून घेतलं. डेकोरेशन अगदी साधं आणि सोपं केलं होतं, कारण आमच्याकडे जास्त वेळही नव्हता. ते दादाही लवकर येणार होते,
तर त्यांनाही कुठे बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं की मी लवकर येतो. मग ते लवकर येणार होते, त्याच्यामुळे पटपट जसं डेकोरेशन करता येईल तसं केलं आणि तेही आले. तर त्यांनी ते जी काही कैची वगैरे असते त्याची पूजा वगैरे केली आणि इथे मग वेद त्याच्या पप्पांच्या मांडीवर छान असा बसलेला होता. आता जावळ खरं तर मामाच्या मांडीवर काढतात, काही काही ठिकाणी आत्याच्या मांडीवर काढतात. आता माझा भाऊ तर वेदच्या बड्डेलाही आला होता आणि दिवाळीला पण आला होता, त्याच्यामुळे सारखं नाशिक ते पुणे येणं त्यालाही शक्य नव्हतं आणि त्यालाही थोडंसं काम निघालं होतं. काम जर नसतं तर तो आला असता. आणि आत्याचं म्हणाल तर आत्या तर फारच दूर राहते, त्याच्यामुळे वेदच्या आत्यालाही काही पॉसिबल नव्हतं एवढ्या लांब येणं. मग त्याच्यामुळे वेद त्याच्या पप्पाच्याच मांडीवर बसला आणि ज्या काही सुरुवातीच्या 5 बटी काढावं लागतात, असं म्हणतात 5 बट कापावं लागते. तर त्याच्या पप्पांनी ते 5 वेळा त्याचे छोटे छोटे केस कापून घेतले आणि त्यानंतर मग त्या दादांनी वेदचं छान असं जावळ काढून घेतला. वेद छान बसलेला होता, वेदला काहीच माहिती नव्हतं काय चाललं आहे काही नाही, तो फक्त बघायचं काम करत होता. एक नवीन व्यक्ती दिसत होती त्यांच्याकडे बघत होता. मग त्यानंतर त्या दादांनी त्याचं जावळ काढलं. सुरुवातीला तो काही रडला नाही, कारण त्याला काही आयडियाच नव्हती नेमकं काय चाललंय, फक्त बसलाय, नवीन व्यक्ती दिसते, तर तोही मजा घेत होता. आणि आम्हालाही आनंद झाला की वेद एवढा मोठा झाला तर वेद रडत नाहीये म्हणून. पण जेव्हा ते मशीन कानाजवळ गेलं आणि ते नंतर कानाजवळचे केस कापायला लागले तेव्हा तो थोडासा रडला. कानाजवळचे थोडेसे केस बाकी होते, मागच्या साईडनी थोडेसे केस बाकी होते, त्यावेळेस त्यांनी थोडीशी गर्दी केली. मग आम्ही दोघांनी त्याला व्यवस्थित सांभाळलं आणि त्या दादांनी छान असं त्याचं पूर्ण जावळ काढलं. आता लहान बाळ आहे त्याच्यामुळे थोडंसं रडतं, त्या मशीनच्या आवाजाने थोडासा घाबरला तो, त्याच्यामुळे रडला. त्याचं जावळ वगैरे काढलं, त्याला पुन्हा एकदा आंघोळ घातली आणि त्याला नंतर झोपवलं. शांत असा झोपला आणि आम्ही सकाळी चहा घेतला होता, कारण ते दादाही लवकर आले होते. मग स्वयंपाक काही बनवला नव्हता आणि आज आप्प्यांचा प्लॅन होता. मग त्याच्यामुळे म्हटलं आप्पे बनवू, आप्पे थोडेसे जास्त बनवू, म्हणजे मग थोडंसं जेवणासारखंही खाता येईल. आणि असंही आमच्याकडे आप्पे बनतात, आप्पे त्यांनाही आवडतात आणि मलाही आवडतात. तर आप्पे जेव्हा बनवायचे असले तेव्हा थोडेसे जास्तच बनवतो, म्हणजे असं मन भरून खाता येतं. तर इथे मी आप्पे बनवण्यासाठी काही भाज्या फ्राय करून घेत होती. आता मी तुम्हाला आप्पे कसे बनवले त्याची पूर्ण रेसिपी सांगते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा हे आप्पे एकदा नक्की बनवून बघा. आप्पे बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या घेऊ शकता. इथे मी शिमला मिरची, कांदा, टोमॅटो बारीक चिरून घेतलं होतं, ते छान असं फ्राय करून घेतलं. त्यावर झाकण ठेवून ते चांगलं शिजवून घेतलं मीडियम गॅसवर. आणि त्यानंतर इकडे मी रवा घेतला, रव्यामध्ये थोडंसं दही टाकलं. दही टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण दही जर टाकलं ना तर आप्पे टेस्टला खरंच खूप छान लागतात, थोडेसे आंबट तिखट. आणि इथे मी ह्या भाज्या कशा फ्राय केल्या तर मी तुम्हाला सांगितलंच की शिमला मिरची वगैरे सर्व बारीक चिरून घेतलं होतं. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं आलं एकत्र दळून घेतलं, चांगलं आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीने. आणि मग तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली, ती मिरची परतून घेतली आणि त्याच्यामध्ये ह्या चिरलेल्या भाज्या परतवल्या, त्या चांगल्या शिजून घेतल्या. मग त्यानंतर रव्यामध्ये दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्या शिजवलेल्या भाज्या असताना त्या भाज्या यामध्ये टाकायच्या आणि थोडंसं पाणी टाकून ते छान असं मिक्स करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनेच मिक्स करायचं. आणि हे जे मिश्रण आहे ना हे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम पाहिजे, तेव्हा आप्पे छान असे बनतात. आणि त्यानंतर मग त्यावर झाकण ठेवायचं आणि ते 5 ते 10 मिनटं बाजूला ठेवून घ्यायचं. मग आप्प्यांचं जे मिश्रण आहे ते मुरतं आहे तोपर्यंत एकीकडे चटणी बनवून घेतली मी. इथे मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी बनवली, कारण ती चटणी ना आप्प्यासोबत खरंच खूप छान लागते. चटणी बनवताना मी जास्त घट्ट नाही बनवत, थोडीशी पातळच ठेवते, कारण त्यामध्ये मग आप्पे आपल्याला व्यवस्थित खाता येतात. चटणी बनवण्यासाठी मी जास्त काही नाही घेत, इथे फक्त मी खोबरं घेते, शेंगदाणे घेते, त्यामध्ये थोडासा लसूण टाकते, हिरव्या मिरच्या टाकते, कोथिंबीर असेल तर टाकते. आता इथे माझ्याकडे काही कोथिंबीर नव्हती, त्याच्यामुळे मला आप्प्यामध्येही टाकता आली नाही आणि चटणीलाही टाकता आली नाही. मग ते व्यवस्थित छान असं घट्ट दळून घेतलं थोडं थोडं पाणी टाकून. मग नंतर कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी दिली, थोडासा कढीपत्ता टाकला आणि जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ना मग ते त्या तेलामध्ये ओतायचं आणि ते छान असं फ्राय करून घ्यायचं मीडियम गॅसवर. लगेचच पाणी नाही ओतायचं, पहिले जे आपण दळलेलं वाटण असतं ते छान असं फ्राय करायचं. मग ते तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतायचं. आता चटणी आपल्याला किती पातळ पाहिजे आणि किती घट्ट पाहिजे ते आपल्यावर आहे, त्यामुळे त्या हिशोबाने पाणी ओतायचं. आणि
खूप छान बनते ही चटणी. ही चटणी ना फक्त आप्यांसोबत नाही तर इडलीसोबतही छान लागते आणि त्याचबरोबर आपण दशम्या वगैरे बनवतो ना किंवा मग काही थालीपीठ बनवतो, त्या थालीपीठसोबत जर आपण अशी चटणी बनवली ना, पण तेव्हा जर आपल्याला चटणी बनवायची असेल ना तर थोडीशी घट्ट बनवायची. म्हणजे थालीपीठ बनवतो किंवा दशम्या बनवतो त्याच्यासोबत व्यवस्थित प्रॉपर खाता येते आपल्याला ती. आणि आप्पे किंवा इडली असेल ना मग त्याला थोडीशी चटणी पातळ जरी असली ना तरी चालून जातं. तुम्ही ही चटणी बनवली नसेल ना कधी तर एकदा नक्की ट्राय करा. तुमच्याकडे तर हा आप्प्यांचा प्लॅन कधीही होतो. म्हणजे असं ठरवावं नाही लागत की आज आप्पे बनवायचे. जेव्हा मनात येईल तेव्हा पटकन ज्या काही भाज्या असतील त्या भाज्या चिरायच्या, रवा घ्यायचा, पटकन अशी चटणी बनवायची आणि पटकन झटपट असे आप्पे बनवायचे. खायला इतके टेस्टी लागतात ना. आणि मी नेहमी बनवते ना तर थोडेसे क्वांटिटीमध्ये जास्तच बनवते म्हणजे जेवणासारखं खाता येतं. फक्त नाश्ता म्हणून नाही बनवत कारण हे आप्पे ना आम्हाला दोघांनाही खूप आवडतात आणि ह्यावेळेस तर वेदनीसुद्धा खाल्ले. मी कधी मिश्र डाळीचे आप्पे नाही बनवले. मला ना मिश्र डाळीचे आप्पे बनवायचे एक दिवस. आता नेक्स्ट टाईम मी मिश्र डाळीचेच आप्पे बनवेल. होतं काय नेहमी मी अशीच बोलते मिश्र डाळीचे आप्पे बनवू, मिश्र डाळीचे आप्पे बनवू. पण होतं काय असा अचानक प्लॅन होऊन जातो आज आप्पे करू आपण आणि मग काय रवा असतो लगेचच रवा वगैरे घ्यायचा आणि लगेचच आप्पे बनवून घ्यायचे असं होऊन जातं. पण नाही मी आता नेक्स्ट टाईम ना मिश्र डाळीचे आप्पे बनवले. कधी बनवले नाही, फर्स्ट टाईम बनवणार आहे. तर बघू म्हटलं तेही छान लागतात. खाल्लेले आहे मी पण कधी असे घरी नाही बनवले. तर एकदा बनवून बघू आणि जर छान झाले ना तर मग कधी रव्याचे कधी मिश्र डाळीचे असं करता येईल. मग एकीकडे चटणी झाली आणि एकीकडे मग आप्यांचं जे मिश्रण होतं ते छान असं मुरलं होतं. लगेचच मी आप्पे पात्र घेतलं, ते थोडंसं गरम होऊ दिलं. मग त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. सुरुवातीला आप्पे चिटकतात त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकायचं आणि त्यानंतर मग जे आपलं आप्याचं मिश्रण असतं ते मिश्रण त्यामध्ये टाकायचं. आपल्याला आप्पे किती मोठे पाहिजे किती छोटे पाहिजे त्या हिशोबाने मिश्रण टाकायचं आणि दोन्ही साईडने छान असं आप्पे फ्राय करून घ्यायचे. खूप छान झाले होते आप्पे. माझं तर नेहमी असं होतं की आप्पे पात्र जरा जुनं झालं आहे ना त्याच्यामुळे पहिल्या वेळेस ना फर्स्ट टाईम जेव्हा आपण मिश्रण टाकतो ना तेव्हा थोडेसे आप्पे चिटकतात. पण ह्यावेळेस तसं काहीच झालं नाही. ह्यावेळेस जे मी पहिल्यांदा लावले होते ना ते आप्पेसुद्धा एकदम छान निघाले. मी तुम्हाला दाखवतेच आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजतच असेल. दोन्ही साईडने आप्पे छान असे फ्राय झालेले होते. थोडी तिखट कमी असते ना तर वेदने अजून थोडेसे खाल्ले असते. म्हणजे जिथे त्यांनी एक खाल्ला ना तिथे 2 खाल्ले असते. पण थोडे तिखट झाले होते आप्पे त्याच्यामुळे त्यांनी जास्त काही खाल्ले नाही. म्हणून मी आता विचार केला आहे नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना तेव्हा मिश्र डाळीचे बनवू आणि तिखट कमी बनवू म्हणजे तोही आवडीने खाईल. छान असं जेवण झालं. त्यानंतर वेदही झोपला. मी पण व्हिडिओचं काम करत होती. मग संध्याकाळी आम्ही वेदला थोडंसं बाहेर घेऊन गेलो. विंटर चालू झालं आहे तर त्यासाठी त्याला स्वेटशर्ट आणि स्वेटर घ्यायचं होतं. मग तेच घेण्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो. आम्ही ज्या दुकानामध्ये आलो आहे ना त्याच दुकानामध्ये त्याला आम्ही बड्डेचा ड्रेस घेतला होता आणि ह्या दुकानामध्ये लहान मुला-मुलींचे कपडे मिळतात. खूप छान ड्रेसेस असतात. मग बड्डेचा ड्रेस तर खूप छान होता. मग तिथेच आम्ही त्याला स्वेटशर्ट आणि स्वेटर घेण्यासाठी आलो होतो. तर छान असं त्याच्यासाठी एक स्वेटशर्ट घेतला आणि एक स्वेटर घेतलं. मी स्वेटशर्ट बघत होती आणि त्याचबरोबर वेदची छोटी छोटी मस्ती तर चालूच होती. छान अशी शॉपिंग झाली. मग नंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर मी काही व्हिडिओ शूट केला नाही. आज दिवसभरामध्ये जेवढं काही झालं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.